अशा या जुगलबंदीसाठी आज जो अभंग घेतलेला आहे तो संत एकनाथ महाराजांचा आहे. आणि महाराज म्हणाले की बायको भांडणाशिवाय संसारच करू शकत नाही. एकदा काय झालं, हे महाराज माझ्या माहेराला गेले, म्हणजे यांच्या सासूरवाडीला निघाले. यांच्या मित्रांनी यांना विचारलं, का रे कुठं निघाला? हे म्हणाले, सासूरवाडीला. मित्र म्हणाला, अरे पण तिथं मेवण्या चेष्टा करतील, मेवणे चेष्टा करतील, जास्त काही बोलायचं नाही, तेवढ्या पुरतं आपलं हो नाही हो नाही हो नाही हो नाही एवढंच म्हणायचं, जास्त बोलायचंच नाही. हे महाराज म्हणाले, ठीक आहे. गेले सासूरवाडीला. दारातच माझे वडील बसलेले होते. वडील इथं हजर आहे साक्षीला. दारातच माझे वडील बसलेले होते. माझे वडील म्हणाले, राम राम जावई बापू. हे महाराज म्हणाले, राम 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 राम. यांच्या ध्यानात आलो, मित्रानं सांगितलंय जास्त बोलायचं नाही, फक्त हो नाही एवढंच बोलायचंय. मग माझे वडील म्हणाले, काय जावई बापू आले का? हे महाराज म्हणाले, हो. मग कसं काय चाललंय, बरं चाललंय ना? हे महाराज म्हणाले, नाही. माझे वडील म्हणाले, मग कुणी आजारी वगैरे आहे की काय? हे महाराज म्हणाले, हो. माझे वडील म्हणाले, मग कुणी म्हातारा बितारा आजारी का? हे महाराज म्हणाले, नाही. माझे वडील म्हणाले, मग तरुण तुम्ही तर इथंच आहे, मग माझी मुलगीच आजारी का काय? हे महाराज म्हणाले, हो. माझे वडील म्हणाले, मग आम्ही भेटायला जाऊ का? हे महाराज म्हणाले, नाही. माझे वडील म्हणाले, मग तुम्ही काय सगळी अंतयात्राच उरकून आली की काय? हे म्हणाले, हो. माझे वडील तर चक्कर येऊनच बेशुद्ध पडले. तेवढ्यात मी माझ्या भावाला फोन केला, अरे कृष्णा, तुझे दाजी तिथं आलेले, काही चेष्टा करतील, काही पराक्रम करतील, तू ध्यान ठेव. तो म्हणाला, अगं दिदे जिजू आले, पण पराक्रम केला, पण बाबा स्वर्गाच्या रस्त्यातून निम्म्या रस्त्यातून आता परत आले. आता कुठं शेजारनी पाजारनी रडायच्या थांबल्या. आता सांगा बरं, तुम्ही सांगा, आशांबरोबर भांडावं नाही तर काय करावं बरं? असं आजच्या भांडणासाठी संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण घेतलेला आहे. आणि आपल्या आजच्या कीर्तनाचा विषय आहे, बायको श्रेष्ठ की नवरा श्रेष्ठ? कोणता विषय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे? अरे 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 अरे, नाही मेल्यासारखा आवाज आला. एक कार्यकर्ता आमच्या पार्टीचा सापडला. आणि आपले म्हणणे आहे, बायकोच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? बचत गट मोठ्याने बोला सर्वजणी. कोण श्रेष्ठ आहे? सर्वांनी सांगा मोठ्याने, कोण श्रेष्ठ आहे? बायकोच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार महेश महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी. सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणा, राम कृष्ण हरी. ये होईना बात. बघा, मी सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला लावले. सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले की नाही म्हणाले? म्हणाले. पण हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? म्हणाले का? जर हे रामकृष्ण हरी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय कुत्र चावलं असतं का? पण जाऊ द्या, नका का म्हणे ना.
आता मला पुरुष मंडळींनी सगळ्यांनी सांगा, ज्या बायकोने जगातील प्रत्येक घर फोडले ती बायको श्रेष्ठ आहे का? ज्या बायकोने आई वडिलातून मुलगा वेगळा केला ती बायको श्रेष्ठ आहे का? ज्या बायकोने भावात भांडण लावले ती बायको श्रेष्ठ आहे का? अहो, ज्या बायकोने गल्लीत किंमतच ठेवली नाही ती बायको श्रेष्ठ आहे का? नाही. या सर्वातून ही वेगळी झाली आणि वेगळी निघून नवऱ्याच्या मागे एकच टुमणं लावते. काय टुमणं लावते? सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. वेगळे निघून संसार बघा, संसार करा, वेगळे निघून संसार बघा, संसार करा. तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. वेगळे निघणारे श्रेष्ठ नसतात, भावात भांडण लावणारे श्रेष्ठ नसतात. मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. सुंद आणि उपसुंद हे दोघे भाऊ होते, सख्खे भाऊ होते. या दोन्ही भावांचं एकमेकांवर फार प्रेम होतं. हे सारखेच कपडे घालायचे, सोबतच फिरायचे, सोबतच जेवायचे, एका ताटात जेवायचे, नवे तर एका पांघरुणात झोपायचे. एवढं यांचं प्रेम होतं. आणि आपल्या भावाचं, अहो, आपला भाऊ पहाटे उठतो, औषध फवारण्याचा पंप घेतो, त्यामध्ये तणनाशक भरतो आणि भावाच्या सर्व पिकांवर फवारतो. म्हणजे तिसऱ्या दिवशी सर्व पीक जळून खाक. असं आपलं प्रेम आहे. असं आपलं न सांगितलेलंच बरं. सुंद आणि उपसुंद या दोघांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव म्हणाले, वरम ब्रूहि. तेव्हा सुंद आणि उपसुंद म्हणाले, हे आम्हाला अमर करा. ब्रह्मदेव म्हणाले, या सृष्टीमध्ये अमर कोणीच नाही, तुम्ही तुमचा मृत्यू मागा. तेव्हा या दोघांनी ब्रह्मदेवाला सांगितले, आमचा मृत्यू एकमेकांच्याच हातून हो. कारण यांना माहिती होतं ना, आपले कधी भांडण होणार नाही आणि आपल्याला मृत्यूही येणार नाही. ब्रह्मदेवाने वरदान दिला आणि ब्रह्मदेव निघून गेले. यांनी सृष्टीला त्रास द्यायला सुरुवात केली. सगळी सृष्टी त्रस्त झाली. एक दिवस हे चालत होते रस्त्याने, तर समोरून एक सुंदर स्त्री आली आणि सुंदर स्त्री पाहिल्यानंतर हे दोघे मोहित झाले. हे दोघं म्हणू लागले, सुंद म्हणाला, ही तुला बायको शोभेल. उपसुंद म्हणाला, ही तुला बायको शोभेल. सुंद म्हणाला, ही तुला बायको शोभेल. उपसुंद म्हणाला, ही तुला बायको शोभेल. सुंद म्हणाला, ही तुला बायको शोभेल. असं यांचं भांडण लागलं. आणि आपले भाऊ असते तर एक म्हणाला असतं, ही माझी बायको, दुसरा म्हणाला असता, ही माझी बायको, हा म्हणाला असता माझी बायको, तो म्हणाला असता ही माझी बायको. असं करून भांडण लागलं असतं. आपलं न सांगितलेलंच बरं. तेवढ्यामध्ये ती स्त्री आली आणि उपसुंदाच्या कानात काहीतरी म्हणाली. तेव्हा सुंद म्हणाला, अरे ती काय म्हणाली? उपसुंद म्हणाला, अरे ती काही नाही म्हणाली. सुंद म्हणाला, अरे काय म्हणाली? उपसुंद म्हणाला, अरे काही नाही म्हणाली. सुंदाला राग आला. महाराज, जो भाऊ माझ्याशी खोटं बोलत नव्हता तो आज त्या बाईला पाहून काहीच बोले ना. त्याने त्याच्या मुस्कडीत खनखन अशी वाजवली. जशी वाजवली म्हणतात, उपसुंदालाही राग आली. माझ्या दादाने मला मारलं, माझ्या दादाने मला मारलं. त्याने पण एक मुस्कडीत मारली अशी. सुंदाने त्याचा पाय तोडला, उपसुंदाने त्याचा हात तोडला.
हात पाय तोडत रक्त भंबाळ झाले, एकमेकांना ठार मारलं. आता मला सर्वांनी सांगा, या दोघांना कोणामुळे मारावं लागलं? बायकोमुळे. कोणामुळं? अहो, अजून त्यांचं लग्नही झालं नव्हतं, अजून ती बायकोही झाली नव्हती, तरी यांना मारावं लागलं. विठ्ठल बायकांचं असंच असतं महाराज. पुरुष मंडळी, एक दिवस हे महाराज माझ्यावर चिडले आणि चिडल्यानंतर मला मोठमोठ्याने आरडत वरडत म्हणू लागले, मी काय काय सांभाळू? तुमचं घरदार सांभाळू का? आलेले पाहुणे रावळे सांभाळू का? स्वयंपाक सांभाळू का? किराणा सांभाळू का? लग्न कार्य सांभाळू का? तुमचे आई बाप सांभाळू? मी म्हणालो, महाराज तुम्ही काही सांभाळू नका, तुम्ही तुमचं फक्त तोंड सांभाळा, बाकी सर्व मी सांभाळतो. विठ्ठल एक दिवस मी आणि माझा मित्र त्याच्या सासूरवाडीला गेलो आणि त्याच्या सासूरवाडीला गेल्यानंतर त्याच्या सासूबाईंनी चहा आणला आणि चहा पिऊ लागलो. आणि चहा पित असताना त्याची सासूबाई त्याला म्हणाली, अहो जावई बापू, आपलंच घर समजा, आपलंच घर समजा, आपलंच घर समजा. याची चहा पिणं झाल्यानंतर याने कप बशी घेतली आणि खरकट्या भांड्याजवळ जाऊन बसला आणि बसल्यानंतर लागला ना भांडे घासायला. तेव्हा मला कळलं, आपलंच घर समजा, आपलंच घर समजा, आपलंच घर समजा, म्हणजे हे घरी भांडे घासत. आणि घरी भांडे घासायला कोण लावते? बायको. कोण लावते? आणि अशी घरी भांडे घासायला लावणारी बायको श्रेष्ठ आहे का? पुरुष मंडळी, नाही. कोण श्रेष्ठ आहे? नवरा. कोण श्रेष्ठ आहे? आणि नवरा कसा श्रेष्ठ आहे मी तुम्हाला महाभारतातली कथा सांगतो. 2 मिनिटं भजन करा. विठ्ठल महाभारतामध्ये एक सुंदर कथा आहे. अगस्ती नावाची ऋषी आहे, हे महान तपस्वी आहे. त्यांची पत्नी लोपामुद्रा. ही लोपामुद्रा पतिव्रता आहे, शास्त्र जाणणारी आहे, धर्मज्ञ आहे आणि पतिव्रता आहे. एक दिवस या लोपामुद्रेला एका दैत्याने अपहरण केले आणि अपहरण केल्यानंतर त्या ठिकाणी एका कारागृहामध्ये टाकले आणि कारागृहामध्ये टाकल्यानंतर तो सगळ्या मंत्रिमंडळाला म्हणाला, बघू अगस्त ऋषी आपल्या पत्नीसाठी काय करतात ते, कारण माझ्या राज्यात येणं एवढं सोपं नाही, प्राणाला मुकावं लागतं. असं म्हटल्यानंतर अगस्त ऋषीला ही बातमी कळाली. अगस्त ऋषींनी आपल्या तपोबलाने त्याच्या नगरात प्रवेश केला, त्या दैत्याला ठार मारले, त्याच्या राज्याचा विध्वंस केला आणि आपल्या पत्नीला सोडून आणले. आता मला सर्वांनी सांगा, ज्या बायकोमुळे 2 भावाला मारावं लागतं ती बायको श्रेष्ठ आहे का ज्या नवऱ्याने प्राणाची बाजी लावून आपल्या पत्नीची सोडवणूक केली तो नवरा श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? नवरा. जरा मोठ्या आवाजात सांगा, कोण श्रेष्ठ आहे? विठ्ठल एका कवीने सुंदर वर्णन केलं पहा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटका मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कबशीच घर, बशी बशे आरामशीर कप फिरे गर गर. या संसार रूपी घरामध्ये बशी मस्त आरामशीर बसलेली राहते, कप नेहमी टांगलेला राहतो. अहो कपाला तोपर्यंतच किंमत आहे जोपर्यंत त्याला दांडी आहे. एकदा का कपाची दांडी तुटली की तो कप बेकामी होतो.
आणि असा कप कशासाठी उपयोगाला तो महिला मंडळीला चांगलं माहिती. घरामध्ये अचानक पाहुणे आले आणि घरामध्ये दूध नसलं, शेजाऱ्यांकडून दूध आणण्यासाठी काय नेतात? कप. निघाला गप शेजारणीकडे, रवा संपला, निघाला शेजारणीकडे, शेंगदाणे संपले, निघाला शेजारणीकडे, दूध संपलं, निघाला शेजारणीकडे, दही संपलं, निघाला शेजारणीकडे. कप म्हणतोय मी. मी पण कपच सांगते, कप कप. अहो पुरुष मंडळी, या बशीला काही टेन्शन आहे का? या बशीला बशी आरामशीर बसलेली राहते पाता शिक्क्यामध्ये त्या घरामध्ये. हे पा लाईट बिल भरण्याचं टेन्शन महिला मंडळीला आहे का? त्या बशीला टेन्शन आहे का? मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन आहे का? कॉलेजच्या फीचं टेन्शन आहे का? किराणा आणण्याचं टेन्शन आहे का? बशी नुसतं ऑर्डर देते, नुसतं लिस्ट देते, नुसतं ऑर्डर देते. किराणा संपला, आणा. भाजी संपली, आणा. दूध संपलं, आणा. दही संपलं, आणा. मेथीची गड्डी, आणा. भाजीपाला, आणा. सोफा, आणा. गाडी, आणा. टीव्ही, आणा. मोबाईल, आणा. असं फक्त लिस्ट देते. जेव्हा माणसाच्या माग आणा आणा लागतं, माणूस केव्हा काना होतो हे त्याच त्याला कळत नाही. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं, पहा बायको काय आहे ते. वासना बायको शेजारी ना, झगडा घाली अति दारुण. वासना बायको शेजारी ना, झगडा घाली अति दारुण. तिच्या पायी नागवना, तिच्या पायी नागवना, घर बुडाविशी. वासना बायको शेजारी ना, झगडा घाली अति दारुण. संत सांगतात बायको म्हणजे काय? ही वासना रूपी बायको, ही मोठी बायको. आबा बाबा बायको मोठी, घेतलं मुसळा लागली पाठी. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर म्हणजे माझी बायको काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल.